नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. कापूस पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी झाली आहे का? पाने वाकडी झाली आहेत का? वाढ खुंटली आहे किंवा झाडे करपत आहेत, पिवळी पडत आहेत? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा परिस्थितीत कोणत्या तात्काळ उपाययोजना कराव्यात, कोणती औषधे फवारावीत, कशा प्रकारे खत व्यवस्थापन करावे आणि पीक पुन्हा कसे दुरुस्त करावे, खात्रीशीर उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मग सर्वप्रथम पाहू की आपल्या पिकावर तणनाशकाचा परिणाम झाला आहे तर हे कसे ओळखावे, त्याची लक्षणे कोणती. ती म्हणजेच कापूस पिकाची पाने चमच्यासारखी होणे, नवीन पालवी विकृत म्हणजेच वेडीवाकडी येते, झाडाची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात, शेंडे सुकतात, तसेच फुले व बोंडांची गळ होते. अशी लक्षणे तणनाशकाच्या फवारणीनंतर 2 ते 7 दिवसात दिसू लागतात. अशा अवस्थेत समजून घ्यावे की आपल्या पिकावर तणनाशकाचा परिणाम झाला आहे. मग असे दिसून आल्यावर त्वरित काय उपाययोजना कराव्यात, तर त्या म्हणजे जर शक्य असल्यास त्वरित हलके पाणी द्यावे, त्यामुळे वनस्पतीचा ताण काही प्रमाणात कमी होतो. ते पाहू. अतिरिक्त रासायनिक फवारण्या काही दिवस टाळाव्यात. नंतर या ताणातून पिकास बाहेर 15 मिली, त्याचसोबत मायक्रोन्यूट्रिएंट 30 ग्रॅम असे प्रमाण घेऊन योग्य प्रकारे फवारणी करून घ्यावी. शक्यतो ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. यानंतर दुसरी फवारणी लगेच 7 दिवसांनी घ्यावी. यामध्ये 15 लिटर पंपासाठी 19-19-19 100 ग्रॅम व त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 70 ग्रॅम तसेच बोरॉन 20 ग्रॅम असे प्रमाण घेऊन फवारणी करावी. यामुळे नवीन पालवी फुटते व पुन्हा जोमदार वाढ होण्यास मदत होते. यानंतर अशा परिस्थितीत खत व्यवस्थापन कसे करावे हे पाहू. यासाठी नत्र म्हणजेच युरिया एकरी 25 ते 30 किलो युरिया व त्यासोबत मिसळून हे 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट. यामुळे पिकात नवीन प्रोटीन तयार होऊन क्लोरोफिलची मात्रा वाढते व पिकाची वाढ तसेच नवीन पालवी फुटून झाड पुन्हा हिरवेगार व ताजेतवाने होण्यास मदत होईल. यानंतर 10 ते 15 दिवसांनी पीक नवीन पालवी सुरू करते व पुन्हा झाडाची वाढ होण्यास सुरुवात होते. शेतकरी मित्रांनो, चुकून तणनाशकाची फवारणी झाली तरी घाबरून जाऊ नका. वेळेत योग्य व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर, सूक्ष्मद्रव्ये यांचा वापर आणि ताण कमी करणाऱ्या उत्पादनांचा योग्य वापर केला तर पीक पुन्हा सावरू शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा.